वाईट अशी बातमी आहे परभणीतली। परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या यशवाडी या परिसरामध्ये असणाऱ्या प्रसिद्ध अशा हनुमान मंदिरामधला सभामंडप कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि याच दुर्दैवी घटनेमध्ये 5 भाविकांचा मृत्यू झालेला आहे, तर तब्बल 17 जण याच्या खाली दबून जखमी झाले। यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे, गंभीर आहे अशी माहिती मिळते। अचानक सभामंडप कोसळल्यामुळे त्याच्या मलब्याखाली मोठ्या संख्येने भाविक दबले गेले। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे। जखमींवरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अंगावरती काटा आणणारं असं हे सीसीटीव्ही फुटेज हाती येताना दिसतंय। अर्थातच ही दृश्य आपल्याला विचलितही करू शकतात। सभामंडप कोसळून बरेचसे लोक त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। काही लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, काही लोक आणखी खाली आहेत, काही लोकांच्या डेथ झाली अशी कळते। परंतु मी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक असतील, जिल्हाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो की आपण तातडीने ह्या सगळी मदत करून या पेशंटला बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा। जी काही मदत लागेल प्रशासन स्तरावर असेल, आमच्या स्तरावर असेल, ती सगळी मदत केली जाईल। सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवून मदत करावी एवढी आपल्या सर्वांना विनंती। काम बऱ्याच दिवसापासून बंद असावं आणि म्हणून ते पूर्ण दुरी असेल, बल्ली असेल, खुजली असेल आणि एखादा जॉईंट नाही बसला तर एका जॉईंटमुळे पूर्ण सभामंडप पडण्याची जी शक्यता होती त्या पद्धतीतला हा प्रकार आहे आणि त्यामुळं हे सभामंडप पडलेला आहे। काही 4-5 लोक तिथं दबल्याची शक्यता आहे। दगड क्रेनच्या माध्यमातून काढण्याचं काम चालू आहे। ते झाल्यानंतर खऱ्या अर्थानं किती जखमी आहेत आणि किती मयत आहे याचा आकडा आपल्याला त्या ठिकाणी समजेल। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या तात्काळ ॲक्शननुसार रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले। यामध्ये पोलीस विभाग, अग्निशमन विभाग आणि आपदा मित्र आणि स्थानिक ग्रामस्थ तसेच PWD आणि इतर विभागांच्या मशिनरीजने हे बचाव कार्य राबविण्यात आले। किती जण काढण्यात आले खालून आणि किती जण? प्राथमिकता आपण सुरुवातीला इथून 25 लोक रेस्क्यू केलेले आहेत, ज्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी